वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या भन्नाट ब्लॉगमध्ये आपण आलो आहोत कोल्हापूरमधल्या अतिशय प्रसिद्ध ठिकाणी, ते म्हणजे कनेरी मठ। हे ठिकाण फक्त एक मठ नाहीये, तर भारतीय संस्कृती, इतिहास आणि ग्रामीण जीवनाचे जिवंत दर्शन घडवणारे एक अद्भुत विश्व आहे। चला तर मग या ब्लॉगच्या माध्यमाने आज आपण या पूर्ण प्रवासाचा अनुभव घेऊया। कोल्हापूर म्हटलं की फक्त महालक्ष्मी मंदिर, तांबडा पांढरा रस्सा आणि मिसळ हे सगळं आठवतं, पण आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या एक अशा ठिकाणी जे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहिलंच पाहिजे। हे आहे कनेरी मठ। शांत वातावरण, सुंदर वास्तू आणि भारतीय संस्कृतीचं अप्रतिम झलक। कनेरी मठात प्रवेश करताच सर्वात आधी जाणवतो तो इथला शांतता। शहराच्या आवाजापासून दूर मनाला पूर्ण शांत करणारं वातावरण इथे अनुभवायला मिळतं। सर्वात आधी आपण आलो आहोत इथल्या सुंदर मंदिरात। मंदिराची रचना खूप सुंदर आणि पारंपरिक शैलीत करण्यात आली आहे। इथे आलं की मनाला एक वेगळीच पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते। भक्ती, शांतता आणि स्वच्छता हे सगळं इथे खूप सुंदर पद्धतीने जपलेलं दिसतं। जर तुम्हाला थोडा वेळ स्वतःसाठी शांत बसायचं असेल ना, तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे। इथलं बांधकाम बघून तर असं वाटतं हे खूप जुन्या काळचं आहे, म्हणजे खूप आधी बांधलेलं आहे। मला नक्की माहित नाही किती साली बांधलं होतं, बट इकडचं आर्किटेक्ट खूप स्वीट आहे आणि खूप शांत पॉझिटिव्ह वाईब येतात तिथे आलं की। जर तुम्हाला माहित असेल की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे तर नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला मेडिटेशन, शांत बसून ध्यान करायचे असेल तर त्यासाठी पण जागा होती इथे। चला तर मग आता आपण आलो आहोत त्या खास आकर्षणाकडे, ज्याबद्दल खूप लोक बोलत असतात। गुहेमध्ये तयार केलेले संपूर्ण शहर। इथे आत जाण्यासाठी एंट्री तिकीट आहे, म्हणजे इथे तुम्हाला पर पर्सन 250 रुपीज पे करावे लागतात। हे म्युझियम बघण्यासाठी छोट्या पोरांसाठी फक्त 125 रुपीज आहेत आणि मोठ्या माणसांसाठी 250 हे नोट करून ठेवा। हे म्युझियम पाहताना खरंच असं वाटतं की आपण एखाद्या वेगळ्याच काळात आलो आहोत। गुहेत बनवलेली घरं, गावाचं वातावरण, जुन्या काळातील जीवनशैली, प्रत्येक गोष्टी इतक्या बारकाईने तयार केली आहेत की पाहत राहावं असं वाटतं। भारतीय ग्रामीण संस्कृती आणि परंपरा किती समृद्ध होती हे खूप छान पद्धतीने दाखवलं आहे इथे। लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकासाठी हा अनुभव खूपच वेगळा आणि माहितीपूर्ण होता। हे म्युझियम फिरायला अख्खा तुम्हाला 1 ते 1.5 तास तर आरामात लागणार, कारण इथे एवढे वेगवेगळं काय काय बनवलं आहे ना की तुम्ही बघतच राहावं असं वाटतं तुम्हाला या गुह्यामध्ये। या व्लॉग मध्ये मी थोडेसे पुढे या म्युझियमचे क्लिप्स ऍड केले, ते तुम्ही एन्जॉय करा। खूप असं सुंदरसं बोलकं गाव इथं निर्माण केलं होतं। जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सुद्धा या प्लेसला नक्की व्हिजिट करा। आणि मी खूप थोडे क्लिप्स ऍड केले तिथे। त्यानंतर तिथून आम्ही गेलो होतो 7D शो बघायला आणि इकडचं तिकीट होतं 100 रुपये। त्यानंतर आम्ही आलो होतो सर्वात मजेदार आणि थोडं गोंधळात टाकणारं ठिकाण, ते म्हणजे माया महल। इथे आत गेल्यावरती आरसा, लाईट्स आणि वेगवेगळे इफेक्ट पाहून खरंच दिशा कळत नव्हती। प्रत्येक रूम मध्ये काहीतरी नवीन सरप्राईज होतं। कधी स्वतःचं रिफ्लेक्शन वेगळं दिसतं तर कधी वाटतं आपण एखाद्या मेज मध्ये अडकलोय। हा अनुभव खूप मजेदार आहे आणि व्लॉग शूट करायला तर एकदम परफेक्ट स्पॉट होता हा। आणि ह्याची एंट्री तिकीट तर होती फक्त 20 रुपये पर पर्सन। इतकं सगळं फिरल्यानंतर 12 वाजता वेळ झाली होती, ती म्हणजे जेवायला जायच्या रस्त्यावरती या झाडावरती तर अख्खी वानरची सेनाच होती, म्हणजे सगळ्यांच्या मागे लागत होते हे वानर। कसं बसं सगळे एक मोठा झुंड करून आम्ही त्या साईडला गेलो, कारण एकटे दिसले की हे लोक मागे लागत होते। इथे प्लेट्स होते, बट इकडची सिस्टम अशी होती की प्लेट घ्यायची, नळाच्या पाण्याने धुवायचं आणि मग नंतर जेवणाच्या लाईनीत थांबायचं। इकडचं जेवण ते म्हणजे खूप साधं होतं, म्हणजे खिचडी होती, खीर होती आणि रस्सा होता। जेवण एकदम साधं, बट टेस्ट एक नंबर होती। तर मग हा जर व्हिडिओ आवडला असेल कोल्हापूर मधल्या कनेरी मठातला, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल।